नमस्कार. ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. ठाणे रेल्वे स्टेशनवरती सध्या आपण आहोत. शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो विविध विकास कामे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सुरू आहेत आणि याच विकास कामांचा आढावा आज खासदार घेत आहेत आणि या विकास कामांना गती मिळावी आणि कशा प्रकारे हे काम सुरू आहे याचा आढावा आपण बघू शकतो घेण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेचे संसदरत्न खासदार मुख्य प्रवक्ते नरेश म्हस्के पोहोचलेले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी असतील, सोबतच रेल्वेचे सर्व कर्मचारी असतील आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी शिवसेना संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांचं स्वागत करण्यात येतं. रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात विकास कामे जी ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये सुरू आहे त्याचा आढावा खासदार घेणार आहेत आणि आता प्लॅटफॉर्म क्रमांक 1 येथे आपण आलेलो आहोत आणि ठाणे लाईव्हच्या माध्यमातून हा संपूर्ण दौरा आम्ही आपल्यापर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत. संपूर्ण विकास कामांचा आढावा खासदार नरेश म्हस्के घेत आहेत आणि या दरम्यान आपण बघू शकतो अनेक रेल्वे प्रवासी या ठिकाणी खासदार नरेश म्हस्के यांच्यासोबत संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांनी जे आहे ठाणे रेल्वे स्टेशनवरून लोक प्रवास करत असतात. दररोज किमान 7 लाख ते 7.5 लाख प्रवासी ठाणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करत असतात आणि अशातच आपण बघू शकतो संपूर्ण जर पाहणी दौऱ्यामध्ये जर आपण बघितले ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जी कामे सुरू आहेत त्याचा आढावा खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून घेण्यात येतो. थोडे ना एक उतरा उतरा चला उतरा रे. चला प्लॅट क्रमांक 3 आणि 4 वरती ही प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं काम सुरू आहे. मागे मोबाईल भविष्यामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 3, 4 आणि 2 वरून ज्या गाड्या धावतात त्या 15 डब्यांच्या केल्या जाणार आहेत, जेणेकरून जी स्टेशनवरती होणारी गर्दी आहे ती कुठेतरी कमी व्हावी आणि रेल्वे प्रवाशांना
दिलासा मिळावा आणि या संपूर्ण बाबींचा विचार करून रेल्वे स्थानकावरती होणारी गर्दी लक्षात घेऊन आपण बघू शकतो प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं काम जे आहे ते रेल्वे प्रशासनाने लोकल हाती जे काय आहे ते आता 12 डब्यांवरनं 15 डबे जे घेतलेलं आहे आहेत ते आणि लोकलचे या करण्यात संपूर्ण आलेले आहेत. कामाचा आढावा 3 आपण डबे बघू जे आहेत शकतो ते वाढवण्यात या आलेले ठिकाणी आहेत. त्यामुळे ठाणे ठाणे लोकसभेचे परिसरातील प्लॅटफॉर्मची खासदार रुंदी नरेश देखील मस्के जी आहे यांच्या ती माध्यमातून वाढवण्यात संपूर्ण आलेली आहे. कामाचा आणि त्याच आढावा घेण्यात येतोय रुंदीकरणाच्या आणि कामाचं देखील बघू या शकतो ठिकाणी जी विकास पाहणी जी कामे आहे ती या ठाणे ठिकाणी रेल्वे स्टेशन खासदार नरेश परिसरामध्ये मस्के सुरू आहे यांच्या वतीने संपूर्ण या ठिकाणी त्याचा आपल्याला आढावा पाहायला मिळते. खासदार नरेश मस्के यांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात येतोय आहे ठाणे स्टेशन परिसरामध्ये विविध कामं जी आहेत ती सुरू करण्यात आलेली आहे आणि सरकारचा कामाचा पाहणी दौरा जो आहे तो नरेश मस्के यांच्या पाठी घे ना एक मिनिट होय ते नाही ते नाही थोडं ऑफलाईन साहेब मी ठाणा ट्रेन थांबणार काय ऐका ना सर सर थोडं थोडं मॅडम तुम्ही जरा मागे चला थोडं पाठी या चला चला मित्र मंदिर मंदिर म्हणजे लोक उतरली मॅडम पुढे हा सर वर्ष एवढा लोड वाढतो प्लॅटफॉर्म वाढताय 15 डब्याच्या गाड्या लोकलला येणार आहे मंदिराची अडचण होण्यापेक्षा जागा तिकडे शिफ्ट करूया तुम्ही पण लक्षात ठेवा कोणी काही आंदोलन वगैरे करेल तर तुम्ही त्यांना समजावून सांगा इकडे ना अरे आपण आपण इकडे या ना. खाली उतरा ना आपली लोक यार
शिफ्ट करा समोर आहे हे पण साधे होय. हे चढा रे तुम्ही. हाँ हाँ खाने में सर आ गए सर आ गए सर खाने आएंगे सर आएंगे वरती माझ्या मते कोणतेही प्रायव्हेट माणूस तिथे वसुली करतो दिवसाला 4-5 हजार रुपये कमवतो म्हणून ते तारणकाळ चालू आहे किंवा माझ्या मते काही वाचवा कुर्ला दादर ऐकला लोकल अलाइन प्लेटफॉर्म नंबर सर सर हे ये ना पकड. आगे जाओ एक साइड छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली 12 डिब्बों तेज लोकल पुणे की प्लेटफॉर्म 4 पर आ रही है। ये लोकल घाटकोपर कुर्ला दादर ऐकला रोकना चलन डाउन लोकमान्य टिळक टर्मिनल दानापूर स्पेशल ट्रेन 12 वाजून 30 मिनिटांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर अपेक्षित आहे। लोकमान्य टिळक टर्मिनल दानापूर स्पेशल ट्रेन 12 वाजता 30 मिनिट प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आण्याची संभावना आपण पाहू शकतो प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 ची पाहणी केल्यानंतर आता शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के हे प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरती येऊन पोहोचलेले आहेत आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरतीही मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत आणि त्याचाही आढावा खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात येतो। यावेळी आपण बघू शकतो रेल्वेचे कर्मचारी असतील सोबतच शिवसेनेचे पदाधिकारी असतील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। कुर्ला
दादर भायखळा या स्थानकांवर थांबेल. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 ही लोकल 11:59 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली 12 तेज लोकल हैं. ये लोकल मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखला स्टेशन पर रुकेगी. लोकल अराइव on platform number 4 12:59 12 car 5 local और छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस. This local will all have मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखला स्टेशन 12:17 डोंबिवलीला जाणारी 15 डब्यांची जलद लोकल थोड्या वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर येत आहे. ही लोकल डोंबिवली या स्थानकांवर थांबेल. 12:7 लोकमान्य टिळक टर्मिनल दानापूर स्टेशन ट्रेन 12:30 प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर अपेक्षित आहे. 7 लोकमान्य टिळक टर्मिनल दानापूर स्टेशन ट्रेन 12:30 पर प्लेटफॉर्म क्रमांक 7 पर आने की संभावना है. लोकमान्य टिळक टर्मिनल दानापूर स्टेशन ट्रेन is expected on platform number 7 at 12:30. टेंडरमध्ये पावसाचा कालावधी लोकमान्य टिळक टर्मिनल दानापूर स्पेशल ट्रेन या गाडीच्या डब्यांची स्थिती पुढील अशा प्रकारे आहे. RRM पहिला, जनरल डबा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, S4 6वा, S3 7वा, S2 8वा, S1 9वा, B8 10वा, B7 11वा, B6 12वा, B5 13वा, B4 14वा, B3 15वा, B2 16वा, B1 17वा, A2 18वा, A1 19वा, जनरल डबा 20वा, 21वा आणि SLR 01017 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनल दानापुर स्पेशल ट्रेन. इस गाड़ी में डिब्बों की स्थिति इंजन से इस प्रकार है. RRM पहला, जनरल डिब्बा दूसरा, तीसरा, चौथा, पांचवा, S4 छठवा, S3 सातवां, S2 आठवां, S1 9वां, B8 10वां, B7 11वां, B6 12वां, B5 13वां, B4 14वां, B3 15वां, B2 16वां, B1 17वां, A2 Terminal Danapur Special Train. From engine is as follows: RRM first, general bogie second, third, fourth, fifth, S4 6, S3 7, S2 8, S1 9, B8 10, B7 11, B6 12, B5 13, B4 14, B3 15, B2 16, B1 17, A2 18, A1 19, general bogie 20, 21st, and SLR and ground journey 22nd. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली लोकल साईडला रवाना होईल. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी या लोकलने प्रवास करू नये. प्लेटफॉर्म क्रमांक 1 की लोकल साइडिंग जाएगी. यात्रियों से निवेदन है कृपया इस लोकल से यात्रा न करें. लोकल अराइव ऑन प्लेटफॉर्म नंबर 1 is going to siding. Passengers are requested not to board this local. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली लोकल साइडिंगला रवाना होईल. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी या लोकलने प्रवास करू नये. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 की लोकल साइडिंग यात्रियों से निवेदन है कृपया इस लोकल से यात्रा न करें. लोकल अराइव ऑन प्लेटफॉर्म नंबर 1 is going to siding. Passengers are requested not to board this local. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली लोकल साइडिंगला रवाना होईल. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी या लोकलने प्रवास करू नये. नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील कामांचा आढावा त्यांना पाहायला मिळतोय. महत्त्वपूर्ण अशा प्रकारे ठाणे रेल्वे स्थानक पाहिलं जातं आणि खासदार नरेश म्हस्के वारंवार ठाणेकरांच्या
लाखो प्रवासी याच ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करत असतात आणि आज सुद्धा खासदार नरेश म्हस्के यांचा हा दौरा सुरू आहे. काय करतो आम्ही मागे मागे संपूर्ण विकास कामांचा आढावा खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून घेण्यात येतोय. अधिकाऱ्यांना सूचना ते देत आहेत. मोठ्या प्रमाणात ठाणे रेल्वे स्टेशनवरून रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. अशातच स्थानकांवरील कामेही लवकरात लवकर संपवणे, कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे आणि अशातच आपण बघू शकतो अधिकाऱ्यांना सूचना देत ही कामे वेळेत पूर्ण करावी अशा सूचना या ठिकाणी खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. खासदार साहेब मोबाईल टाकतो. रुद्रादा वास जरा मोबाईल वरती बोल. काय म्हणतोय गुजराती लोकांचं बघितलं पत्र पण देतो पाण्यासाठी एक्सिडेंटसाठी आणि सुविधा नाही आहे कुठेच नेक्स्ट नाही घेतले 8 6 चला या पाठी या. एकच 5 वर्षाचा हे बाकी आहे आणखीन पाहिजे. लोकसंख्या वाढत आहे आणि त्या प्लॅटफॉर्मची लांबी देखील वाढते. हे बघा, गेले कित्येक वर्षापासूनची मागणी होती की ठाणा स्टेशनवर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते. त्यामुळे लोकल ज्या 12 डब्याच्या आहेत त्या 15 डब्याच्या लोकल त्या ठिकाणी थांबल्या पाहिजेत. या दृष्टीने मी खासदार झाल्यापासून मी पाठपुरावा केला आणि आपण पाहताय प्लॅटफॉर्म नंबर 2, प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि प्लॅटफॉर्म नंबर 4 हे लोकलचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्याची 12 डब्यांच्या ठिकाणी 15 डबे थांबावे या दृष्टीने काम सुरू झालेलं आहे आणि त्या कामाची पाहणी करण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो. वारंवार मागणी करून या लोकांच्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. प्लॅटफॉर्म नंबर 3 वर एक मंदिराची अडचण, छोटं मंदिर आहे, त्याची अडचण त्या ठिकाणी येत होती. त्यामुळे ते काम थांबलं होतं. त्याही कामाची आम्ही पाहणी केली आणि आम्ही रेल्वेला सांगितलेलं आहे की ते मंदिर आहे, ते छोटंसं मंदिर आहे, ते आपण दुसरीकडे शिफ्ट करू आणि त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मची काय लांबी वाढणार आहे ती वाढवूया. कारण दिवसेंदिवस प्रवासी वाढत आहेत आणि त्या छोट्याशा मंदिरामुळे जर तो प्लॅटफॉर्म वाढणार नसेल तर लोकांची गैरसोय होणार आहे आणि बाप्पा हा नेहमी भक्तांच्या पाठीमागे उभा राहतो आणि त्यामुळे बाप्पा आपल्या पाठीमागे उभं राहील आणि त्याला थोडंसं आपण दुसऱ्या जागी स्थलांतर करू अशा पद्धतीचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत. शेवटी लोकांची सुविधा महत्वाची आहे. त्याचबरोबर एक्सिलेटरचे जे काम सुरू आहे
ते थोडं संथ गतीने सुरू आहे. 3 दिवसानंतर जे काय फुटिंगचं काम आहे ते सुरू करायला सांगितलेलं आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी येईल. पावसामुळे येणार प्रचंड पडत असलेला पाऊस आणि त्यामुळे रेल्वेचे काही नियम आहेत, काही काम करता येत नाही, परंतु पाऊस गेलेला आहे. त्याही एक्सेलेटरचं काम सुरू होईल. त्याचबरोबर 7 आणि 8 नंबर प्लॅटफॉर्मवरचं एक एक्सेलेटर आहे, 9 आणि 10 नंबरचं जे एक्सेलेटर आहे त्या संदर्भात सुद्धा आम्ही पाठपुरावा करतोय. 4 एक्सेलेटर आम्ही खासदारकी आल्यानंतर ती सुरू झालेली आहेत आणि लोकांच्या सेवेत आलेले आहेत. आपण पाहताय त्या ठिकाणी जो काय आराम कक्ष आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीत, कॅन्टीन चांगल्या पद्धतीत केलेली आहे. बाथरूमची अवस्था सुद्धा चांगली आहे. यापूर्वी बाथरूमच नव्हती, परंतु अर्थात काही वेळा त्या ठिकाणी दुर्गंधी होत असते. रेल्वे प्रशासनाने डीमार्टला 2 बाथरूम दिलेली आहेत. डीमार्टने आतापर्यंत काही काम सुरू केलेलं नाहीये, त्याचा सुद्धा पाठपुरावा करतोय. आजच आम्ही तशा पद्धतीत अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत. डीमार्ट जर काम करत नसेल तर ते काम रेल्वे प्रशासनाने दुसऱ्या एजन्सीला कडनं करून घ्यावं, हे सुद्धा निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत. जास्तीत जास्त सुविधा प्रवाशांना देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही म्हणत नाही की 100% आम्ही प्रवासी समाधानकारक सुविधा देत आहोत, परंतु यामध्ये सुधारणा करण्याचा प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करत आहोत. आपण पाहता शेड नव्हते प्लॅटफॉर्मवरती, शेडची कामं सुरू झालेली आहेत, शेड बसलेली आहेत. चांगल्या पद्धतीने पावसापासून संरक्षण करण्याकरता सर्व प्लॅटफॉर्मवरती शेड त्या ठिकाणी सुरू आहेत. आपण या स्टेशनची पाहणी करावी. पूर्वीचं स्टेशन आणि आताचं स्टेशन यामध्ये तुम्हाला बदल नक्कीच दिसेल. नवीन इमारतीचं देखील काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पार्किंग असणार, कशापैकी पार्किंग असणार आणि खोल्या कशा असणार? लोकांना फायदेशीर राहील आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देतील अशा पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. तर मुंब्रा अपघाता प्रकरणात पाहिलेलं तर सीएसटीएमला मोठं आंदोलन छेडलं होतं. त्यामध्ये 5 पैकी 2 जणांचा मृत्यू झाला. ठाण्यात देखील अनेक घटना घडल्या. कसं फक्त अजून गुन्हा दाखल केला नाही, कारवाई झाली नाही. तर बघा, त्याची चौकशी सुरू आहे आणि चौकशीचा निर्णय रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर लावावा आणि याला जबाबदार कोण याची हे निश्चित करावं आणि त्याच्यावरती कारवाई व्हावी, जेणेकरून भविष्यात अशा पुढे घटना घडणार नाही. तर विस्तारित रेल्वे स्थानक जे आहे ते पालिकेने त्याचं काम पूर्ण केल्यानंतर पार्ट पण रेल्वेकडून काहीच हालचाली होत आहे. तुमची पण बैठक झाली. आम्ही पुन्हा रेल्वेकडून जे काही शुल्क जे आहे त्या संदर्भात वाटाघाटी सुरू आहेत आणि मला वाटतं लवकरच ते काम मार्गी लागेल. तर ती मुलुंड आणि ह्याच्या ठाण्याच्या काही कोर्ट आणि ह्याच्यामध्ये काही गोष्टी अडकलेल्या आहेत, पण लवकरच हे काम मार्गी लागेल. आणि आपण पाहताय महानगरपालिकेकडनं जे इन्फ्रा निर्माण करायचं आहे ते आपण ते पूर्णपणे त्या ठिकाणी करतोय. काही घरं शिफ्ट करायचे आहेत, त्या संदर्भात पण लवकरच निर्णय घेण्यात येईल. मुलुंड आणि ठाण्याच्या मधील स्थानक असणार आहे ते कधीपर्यंत लोकांना त्या ठिकाणी प्रवास करतील? कायदेशीर काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. रेल्वेच्या काही अडचणी त्या लवकरच दूर होतील आणि जवळजवळ महानगरपालिकेकडून जे काम करायचं आहे ते जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे. सर, गेल्या काही दिवसापासून इन्कमिंग सुरू आहे. भाजपचे जे विकास म्हात्रे ते आपल्याकडे आले आहेत, तर कुठेतरी भांडूप आपला डोंबिवलीमधले दीपेश म्हात्रे ते देखील आता भाजपमध्ये प्रवेश केला. ते म्हणतात की विकासाच्या मुद्द्यावरती गेले, मात्र विकास म्हात्रे म्हणतात की कुठेही विकास होत नव्हता, मग मला इथं उडी घ्या. कुठेतरी रस्सीखेच सुरू आहे भाजप इनकमिंग आणि युतीमध्येच रस्सीखेच सुरू झालेली आहे. प्लॅटफॉर्मला शेड निर्माण करण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे रेल्वे प्लॅटफॉर्मला. कदाचित प्रत्येक जण सुरक्षित शेड पाहत असतील आणि त्याच्याकरता आमच्या वेगवेगळ्या पक्षात येत असतील. शेडसाठी जात आहेत सगळेजण. शेडसाठी हा, शेवटी सहारा आणि विकास हा फार महत्वाचा आहे. विकास म्हात्रे हे कालच आमच्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आता काय त्यांचं नाव, दीपेश म्हात्रे यांचं कारण मला माहिती नाही, पण विकास म्हात्रे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मला विकास पाहिजे, याकरता मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आज पण खूप प्रवेश केला. खऱ्या अर्थाने कोणाचा प्लॅटफॉर्म मजबूत असणार आहे, त्यामुळे येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये या प्लॅटफॉर्मवरती उडी मारायला सुरुवात केली. शेवटी लोक ठरवतील आणि तुम्हाला दिसेल ठाण्यात कोणाचा प्लॅटफॉर्म मजबूत आहे. नक्कीच सर, पाहायला गेलं तर नरेश, सुरेश, परेश अशा प्रकारचं एक व्हायरल होतंय देशपांडेंचं. संदीप देशपांडेचा टी शर्ट व्हायरल होतं. नरेश, सुरेश, परेश या सर्वांनी चड्डीत राहायचं असं देखील व्हायरल होतं. नाही, मी काही पाहिलं नाही, पण ते कोणासंदर्भात बोललेत? कोणासंदर्भात बोललेत? नरेश, सुरेश, परेश. सुरेश परेश म्हणजे काय, नक्की काय? गुजराती बांधवांबद्दल बोललेत का, आणखी कोणाबद्दल बोललेत का? मी काही पाहिलं नाही. मी पाहिल्यानंतर मी नक्की सांगेन कोणी कशात राहायचं ते. एकीकडे जे आहेत उद्धव ठाकरे पक्षातले नेते जे आहेत, कार्यकर्ते असतील, इतर पक्षांमध्ये प्रवेश करतायत, तर दुसरीकडे आता बदलापूर कुळगावमध्ये त्यांचा नगराध्यक्षासाठी एका महिलेने अर्ज केला आहे. जवळजवळ तिकीट देखील त्यांच्या निश्चित झालेलं आहे. मातोश्रीवरती देखील बैठक सुरू आहे.
तर त्यांचा उमेदवार तर असणार ना. कुठल्या महिलांनी अर्ज केला? नाव काय महिलांसाठी राखीव आहे ते. महिलाच अर्ज करणार, आणखी कोण करणार? बदलापूर नगराध्यक्ष. ठाणे स्टेशन परिसरामध्ये रिक्षावाल्यांचं नेहमीच प्रवाशांना त्रास होतो. आपलं जसं तुम्ही म्हणाला की प्रवाशांच्या सुविधेसाठी तुम्ही जे सगळं आम्ही आरटीओकडे आणि ट्रॅफिक पोलीस स्टेशनकडे नक्कीच त्याची तक्रार करू की अशा लोकांना जर नागरिकांना छळत असतील तर आरटीओ आणि ट्रॅफिक पोलीस त्याच्यावरती कारवाई करतील. तर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला मुंबईमध्ये. काय वाटतं महाविकास आघाडीमध्ये आघाडीमध्ये बिघाड दिसतो? बिहार निवडणुकीपर्यंत कदाचित असं बोलत असतील आणि नंतर पुन्हा ते महाआघाडीत येतील. परंतु मनसेने जे आहेत त्यांच्याबरोबर युती केल्यामुळे काँग्रेस कुठेतरी नाराज असं देखील चर्चा सुरू आहे मुंबईमध्ये. आता काँग्रेस त्याचं उत्तर देईल ना. काँग्रेसचा प्रवक्ता मी नाहीये, त्याच्यामुळे कदाचित काँग्रेस बिहार निवडणुकीपर्यंत मुद्दाम अशा पद्धतीने बोलत असतील. शेवटी ते आघाडी म्हणून युती करणार आहेत. रोज प्रेस कॉन्फरन्सला एकत्र बसतायत, मांडीला मांडी लावून बसतायत. बिहार निवडणुकीमध्ये याचा परिणाम होऊ नये म्हणून काँग्रेस अशा पद्धतीचे वक्तव्य करते. कारण आतापर्यंत काँग्रेसनी देशातील नागरिकांना फसवलेलं आहे. आता सुद्धा बिहार निवडणुकीचा शेवटचा टप्पा झाला की दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपली महाविकास आघाडी जाहीर करते. राज ठाकरेंच्या घराच्या बाहेर सुरक्षा अचानक वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेक लोक तर्कवितर्क काढलं जातं. वडेट्टीवार म्हणतात कुठे सत्तारांना भीती वाटते म्हणून कुठेतरी आता हे नाही, मला नाही सुरक्षेचा विषय असेल, मला काही या संदर्भात कल्पना नाही.